मन मंदिरा गजर भक्तीचा की खरा लोकनेता एक लोकांची जे नेते असतात ना ते कोणाला म्हणतात असा जर प्रश्न कदाचित पुढे कोणी विचारला तर लोकांचे नेते कोण असतील तर आम्ही एकच उत्तर देऊ, माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मुंडे साहेबांचा कोणताही फोटो पहा, हसतमुख फोटो आहे, कोणताही फोटो पहा आणि फोटोकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की साहेब आपल्यातून निघून गेले असतील म्हणून. साहेबांना हसताना आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं, पण मी रडताना एकदाच पाहिलंय. पांगरीच्या कारखान्यावर ते एक माता माऊली ते ऊस तोड कामगार आपले ते आपलं ते बैलगाडीत ऊस टाकलेलं त्याच्यावर ते वाड आणि ते बैलगाडीला पाठीमागून झोडी बांधलेली होती आणि त्या झोडीत लहान लेकरू होतं. साहेब म्हटले, महाराज माझी बाकी काही इच्छा नाही, माझी एवढीच इच्छा आहे मी आहे तोपर्यंत हे माझे गोर गरीब बघा ना तुम्ही, ते लेकरू त्या झोडीमध्ये टाकलंय, बैलगाडीला बांधलंय, असल्या थंडीत हे ऊस तोडतात. साहेबांची एकच इच्छा होती की हा जनसामान्य समाज आहे, हा जनसामान्य समाज या दुःखातून मुक्त व्हावा. पण ते दुःख ते त्यांचं स्वप्न मात्र अपुरं राहिलं. पुढे त्यांची जी परंपरागत मंडळी आहे ती मात्र नक्की पूर्ण करतील, बाकी काही इच्छा नव्हती साहेबांची. आणि मी नेहमी सांगत असतो की गोरगरिबांचे कैवारे, नाही तर देशाचे पंतप्रधान झाले मोदी साहेब. आपण EVP माझाला वगैरे पाहिलेलं आहे. पंतप्रधान त्याला आता 7 काय वर्ष झाले असतील, तर त्यावेळेला 6 वर्ष झाले, तर त्यावेळेला पहिली मुख्यमंत्री पदाची आपलं पंतप्रधान पदाची शपथ घेताना मोदी साहेबांच्या समोर खांद्याला खांदा लावून चालणारा नेता, महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा, ते म्हणजे मुंडे साहेब होते. ते पाहिलं असेल तुम्ही, ज्यावेळेला त्या भवनामध्ये निघाले पंतप्रधान त्यावेळेला मुंडे साहेबांनी ते बरोबरच उतरले होते. अजूनही ते युट्यूबला तुम्ही पहा, मोदी साहेब पहिल्यांदा आत निघाले तर त्या पायरीचं दर्शन घेताना मुंडे साहेब त्यांच्या शेजारीच उभे होते. पण काय दुर्दैव आहे मराठवाड्याचं कोणास ठाऊक, चांगला नेताच टिकत नाही, खरंच नाही. स्वर्गवासी ते आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. नाही तर असं काही बोलायला लागलं की काही काही बसलेले म्हणतात रामभाऊ तंबाखू काढ, रामभाऊचा तंबाखू, काशीनाथचा चुना, मग उसण्या तंबाखूला उसना चुना लावायचा. आजचा महाराज कुठला आहे रे? ते म्हणतात ते जोगदान भाऊला, नाही तर सरपंचाला विचारावं लागेल. मग इकडे येतात कार्यकर्त्यांकडे, आजचा महाराज कुठला होता? ते म्हणतात पंढरपूरचं. कोणत्या गल्लीत राहतं? झेंडे गल्लीत. बहुतेक भाजपाचं दिसतंय. या भागवत धर्मरूपी मनपामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, स्वामी महाराज, श्री संत भगवान बाबा मुंडे साहेबांच्या साक्षीने जाहीर सांगतो, जाहीर आम्ही भाजपाचे नाही, शिवसेनेचे नाही, काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही आणि मनसेचे नाही, हे आम्ही आहोत ज्ञानोबाराय तुकोबारायांचे लेकर. पण एक अहंकारानं नाही, पण आम्ही अभिमानानं सांगत असतो की नेते मंडळीला विनंती आहे की तुम्ही नेमकं समाजासाठी झटताय का तुमच्या खुर्चीसाठी झटताय? कोणता विचार समाजाचा आज केला जातोय? आणि जोपर्यंत जनमानस शान होत नाही तोपर्यंत आपल्या हाला असेच चालत राहणार आहे. साहेबांचंच वाक्य सांगू का? साहेब म्हटलं 1 वर्षामध्ये गुरुवारी ढोक महाराजांना आमच्या कथेला साहेबांनी मला एकदा डायरी दाखवली होती मुंबईला, 78 कथेला भेटी दिल्या होत्या साहेबांनी अखंड हरिनाम सप्ताहाला. म्हणून चाकरवाडीच्या प्रत्येक सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला साहेब हजर असायचे, गुरुवारी ढोक महाराजांच्या कीर्तनाला. कोण आहे सांगा ना? राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आली पाहिजे. आणि ज्या दिवशी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येईल त्यावेळेला रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आणण्याचं काम त्या काळात साहेबांनी केलं होतं. फार मोठं काम. वारकरी संप्रदायातील सर्व महाराज मंडळी, संतांशी त्यांचे जवळचे संबंध. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे संत नाही, चंद्रभागा इंद्रायणी सारखं तीर्थ नाही, ज्ञानेश्वरी गाथा भागवता सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही,
श्री संत भगवान बाबा महाराज स्वामी महाराजांसारखे संत महात्मे नाही आणि माननीय मुंडे साहेबांसारखा नेता नाही. माननीय ज्या वेळेला आपले विलासरावजी देशमुख साहेब किती मराठवाड्यासाठी महत्वाचे निर्णय, पण ते लवकर गेले. माननीय प्रमोदरावजी महाजन साहेब, माननीय मुंडे साहेब गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद बार बार आती है. आठवण मात्र आल्याशिवाय राहत नाही. मी सांगत होतो की बहु वाव पोटी समर्थाचे. सामर्थ्य असावं पण अंतकरणामध्ये दयाही असावी. अंतकरणात दयाही असावी. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात येणारे याच्यातली बहुतांशी मंडळी आल्याच दगडूभाऊ म्हटले, महाराज आम्ही तर तुमच्याच गल्लीत असतो वारीमध्ये, आषाढी वारीत. म्हणलं आता आल्यावर या. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आमची 87 नंबरची दिंडी आहे. ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये 3 जिल्हे लागतात ऋषी महाराज. 3 पुणे, सातारा आणि सोलापूर हे 3 जिल्हे लागतात ना. तर जिथं जिल्हा बदलतो तिथलं दृश्य आपण पाहिलं असेल, लक्षात येईल तुमच्या. बहु वाव पोटी समर्थाचे. जिथं जिल्हा बदलतो तिथं असा रस्त्याच्या कडेला मोठा मंडप देण्यात आलेला असतो. वारीत असतात त्यांच्या लक्षात येईल. जो जिल्हा संपतो ना त्या जिल्ह्यातला एक एक अधिकारी जसे जसे येतील, हे टाळकरी कसे उभे आहे पा एका लाईनीत, तसे सगळे अधिकारी मंडपात उभे असतात. जो जिल्हा सुरू होणार त्या जिल्ह्यातले अधिकारी बाहेर उभे असतात. बाहेर माऊलींचा रथ का तिथं आला, काय जल्लोष असतो. माऊली 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 एकच जयघोष चालतो. ते मग पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरद्वारा, कुठं ते पुष्पवृष्टी हाताने करतात. अनेक विविध प्रकार. माऊलींचं स्वागत झालं की तिकडचे आमदार खासदार, इकडचे आमदार खासदार, तिकडचे कलेक्टर, इकडचे कलेक्टर, तिकडचे एसपी, इकडचे एसपी. ते आमदार खासदार कलेक्टर सर्वांनी पाद्यपूजा केली की मग मान असतो एसपी साहेबाचा, अर्जुन महाराज. एसपी साहेब पाद्यपूजा करतात ज्ञानोबारांच्या पादुकाची. इथं बसून तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. पाद्यपूजा झाली की ते सोहळ्याची जबाबदारीचे कागदपत्र असतात ना सगळे, एसपी साहेब ज्ञानोबाराच्या पादुकाला लावतात आणि पुढच्या एसपीच्या हातात दिले की हे एसपी हात जोडतात. बरं का साहेब, काय सांभाळत आणलंय माऊलीला आम्ही. जीव लावा या वारकऱ्यांना. येतो आम्ही म्हणणं. आणि एसपी साहेबाच्या डोळ्यातून टपकीने अश्रू पडले. ते पाहिलं असेल बातम्यांमध्ये आपण. साहेब रडायला लागल्यावर आम्ही बांडे महाराजांसारखी, काय अर्जुन महाराजांसारखी महाराज मंडळी, आम्ही म्हटलं तुम्ही एसपी ना, हे काय कमून बोलतायत रे. स्वयंपाकाकडचे तरुण कार्यकर्ते, हा मग त्यांना सांगायलो ना, लहान लहान मुलंही पातीकडे ते. आम्ही म्हटलं तुम्ही एसपी साहेब ना, ते म्हटले हा महाराज. मग काय रडायला काय झालंय, रडायला काय झालंय म्हटल्यावर तर आमच्या गळ्यात पडूनच रडले. ते म्हटले महाराज खरं सांगतो तुम्हाला, कोणत्या जन्मातल्या पुण्याईनं ज्ञानोबाराच्या सोहळ्यातली सेवा मला घडली. आणि साहेब महाराज, आम्ही पोलीस अधिकारी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आमच्या तोंडात शिवाय काही नसतं. पण खरं सांगू, जसे ज्ञानोबाराय आमच्या जिल्ह्यात आले त्या जिल्ह्यातून बाहेर जाईपर्यंत आमच्या तोंडात शिवी तर लांबच, पण माऊलींशिवाय काही तोंडात आलं नाही. काही तोंडात आलं, माऊली 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 ह्याच्या पलीकडे काय तोंडात आलंय. म्हटलं मग रडता का. आज माऊलींची सेवा संपली म्हणून रडू येत. म्हणलं पुढच्या वर्षी घडल ना. ते म्हणले महाराज तुमच्या तोंडात साखर पडो, पण पुढच्या वर्षी बदली कुठं होते तुम्हाला माहिती का मला माहिती. आणि अश्रू पुसत साहेब खुर्चीवर बसले. ते लाकडी टेबल पुढे ठेवलेला तो नगारा वाजला की नगाऱ्याच्या पाठीमागे पुढच्या दिंड्या, पालखी रथ निघाला. साहेब हात जोडून डबडबल्या डोळ्यानं निरोप देत होते आणि आपल्या खुर्चीवर बसले. साहेब बसले तर 8 ते 10 लाख समाज ज्ञानोबारायचं भजन करत निघालेला. त्याच्यात आमचा 80-85 वर्ष वयाचा वारकरी
कमरेतून वाकलेल्या, हातामध्ये काठी, एका खांद्यावर पताका, मुद्रा लावलेली, गंध लावलेला, 2-4 माळा गळ्यात, वेड वाकडं पागुट गुंडाळलेलं, माऊलींचं भजन करत निघालेला. आणि त्या टेबलाच्या पुढं असं 6 ते 7 फुटावर SP साहेबाच्या पुढं वारकरी लघवीला बसला. लघवीला बसल्याबरोबर साहेबाच्या 2 बाजूला 2 अधिकारी होते. त्यांनी पहिल्यांदा धावले, साहेबाच्या समोरून पळत गेले. साहेब म्हटले, कुठं पळतात रे? पाहिलं तर वारकरी बसलेला, वारकऱ्याचे दंड धरणार. तेवढ्यात साहेबाने हातातला रूळ गरगर गरगर फिरवला आणि टेबलावर आदळला. सोडा त्या वारकऱ्याला, सोडा त्या वारकऱ्याला म्हटल्यावर दोनही साहेब मागे सरकले, साहेबांना नमस्कार केला आणि आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिले. पण वारकरी 85-86चं वय, पण इंद्रिय अनावर झालेली. वारकरी घाबरलेला तसाच पुन्हा खाली बसला. लघवीला विधी झाला, पण अर्जुन महाराज वारकऱ्याला माहिती होता आता आपलं काही खरं नाही. 1000-1500 पोलीस काट्या बंदुका घेऊन उभे. SP साहेबाच्या टेबलाच्या पुढे आपण बसलोय. वारकऱ्याने डोळे झाकले, माऊलीची मूर्ती डोळ्यासमोर आणली. त्या काठीच्या आधारानं वारकरी कसा तरी उठून उभा राहिला आणि घाबरत घाबरत 2-4 पावलं टाकले वारकऱ्यानं. तेवढ्यात SP उठून उभे राहिले, खुर्ची मागे ढकलून दिली. 1000-1500 पोलीस सावधान उभा होता. साहेब केव्हा आदेश देतात आणि वारकऱ्याच्या अंगाची कातडी सोलून काढतो आम्ही. साहेबांनी आदेश दिला नाही, पण साहेब वारकऱ्याच्या समोरून आले. वारकऱ्यांना समोर पाहिलं, लट 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 वारकरी कापतो. SP साहेबांना आपले 2ही गुडघे खाली टेकवले. उजव्या हातातला रूळ उजव्या हाताला ठेवला, डोक्यातला टोप काढून डाव्या हाताला ठेवला आणि प्रत्यक्षात SP साहेब 87 वर्ष वयाच्या वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाला. नतमस्तक झालं आणि SP साहेबांना हात जोडले. वारकऱ्याकडे पाहिलं तर वारकऱ्याच्या डोळ्याला धारा लागले. वारकरी बाबा, काही चुकलंय का आमच्याकडून? आमच्या अधिकाऱ्याकडून काही चुकलं का? मी SP या नात्यानं पत्र पसरतो, वारकरी बाबा रडू नका. मग तर हुंदके देऊन वारकरी रडू लागला. वारकऱ्यानं साहेबाचे 2ही दंड धरले. साहेब उभे राहिले, कडकडून मिठी मारली. साहेब, अहो का रडता वारकरी बाबा? काही नाही साहेब, 11 वर्षाचा होतो साहेब, आजोबांनी मला ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आणलं, तेव्हापासून वारी नाही चुकलो साहेब. 86-87चं वय आहे माझं. 74-75 वर्ष झालं ज्ञानोबाराच्या सोहळ्यात वारी करतो, पण तुझ्यासारखा साहेब नाही पाहिला. तू SP नाही, स्वतः पंढरीचा पांडुरंग मला आज नीरा नदीच्या कडेला SPच्या रूपात भेटला. आज SPच्या रूपात. अहो एवढा मोठा मान कशाला देता आम्हाला? सामान्य अधिकारी, आता इथून लोणंद जवळ आहे, 2-3 अधिकारी देऊ का तुमच्या बरोबर? आता वारकऱ्याचे वाक्य आहे का? कशाला साहेब? नाही, तुम्हाला सांभाळून न्यायला. वारकऱ्यांना हात जोडले. साहेब, माझी माऊली आहे ना मला सांभाळायला, सांभाळते आमची माऊली आम्हाला, येतो मी. साहेब वारकरी निघून गेले आणि SP खुर्चीवर येऊन बसले. तर ते 2 अधिकारी गेले, त्यांना दंड धरायला ते आले. साहेब, 87चं म्हातार तुमच्या समोर लघवीला बसत होते, त्याला तर उचलत होतो आम्ही, मंडपाच्या मागे नेऊन टाकत होतो. तुम्ही तर रूळ काय काढला, टोप काय काढला, दर्शन काय घेतलं. SP म्हटले, बरोबर आहे, माझं चुकलं नाही का? तुम्हा 2ही अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन तुमचा सत्कार केला पाहिजे की अतिरेकी पकडला म्हणून. काय गुन्हा केला रे वारकऱ्याने? अरे कधी कधी आपणही समजून घ्यायचं असतं अधिकारी साहेब. 1000 ते 1500 पोलीस काट्या बंदुका घेऊन उभे असताना, मी SPच्या ड्रेसमध्ये इथं बसलो असताना काय ताकद आहे त्या वारकऱ्याची माझ्या समोर लघवीला बसायची? अरे गलित गात्र झालेला, आपण पैसे घेऊन ड्युटी करतोय. त्या वारकऱ्याकडे पाहिलं का तुम्ही? पायात चप्पल नव्हती. ज्ञानोबाराच्या संगतीत पायात जोडे घालायचे नाही, हे निष्ठा पहा. मी म्हणतो साहेबाला अवघड होतं का? साहेबाने आदेशच द्यायचं काम होतं, वारकऱ्याच्या अंगाची कातडी सोलून निघली असती. पण एवढं मोठं सामर्थ्य असूनही सामर्थ्य वापरलं नाही, याला म्हणतात बहु वाव पोटी समर्थाचे.
ज्ञानोबारांची पाठ रक्त बंबाळ केली, होते ती झोडी फाडली, होते ती बीट मातीत मिसळवलं, तरी ज्ञानोबारांनी समाजाला शाप नाही दिला, कधीच नाही. मंबाजीबा गोसाव्यांनी काट्याने मारलं जगद्गुरु तुकोबारायला, एका अपशब्दाने तरी बोलावं. गुरुवर्य महाराज म्हणत असतात बोलणं जाऊ द्या, तुकोबारांनी नुसतं डोळे वाटारून त्याच्याकडे पाहायचं होतं, जाळायला दुसरं सरपण आणावं लागलं नसतं. पण सामर्थ्य असून सामर्थ्य वापरलं नाही, बहु वाव पोटी समर्थाचे. म्हणून संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साज. बरोबर 11:15 झालेले. कीर्तन सेवेला पूर्ण विराम आहे. तरुणांचा मला अभिमान आहे, बहुतांशी तरुण वर्ग उपस्थित आहे. थोडं 5 मिनिटं घेतले तर, फक्त 5. तरुणांसाठी अर्जुन महाराज नाना, ह्या तरुणांसाठी आज इथं बहुतांशी तरुणांकडे पाहिलं ना, एक अभिमानाची गोष्ट आहे. ते आपले टी शर्ट तर आहेतच कार्यकर्त्यांच्या अंगावर, बहुतांशी स्वामी महाराजांच्या नावाचे, पण बहुतांशी तरुणांनी या थंडीपासून संरक्षण व्हावं याच्यासाठी जे जर्किंग घातलेत ना, त्या प्रत्येक जर्किंग पहा तुम्ही, त्याच्यावर छत्रपती शिवाजी राजांचा फोटो आहे. ह्या धर्माविषयीच्या निष्ठा आहे. देव देश आणि धर्म याच्याविषयी निष्ठा राहू द्या. हे 5 मिनिटं तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हा देश गावांचे तरुणांचं वर्णन करायला माझ्याकडे काही शब्द नाहीत, खरंच सांगतो तुम्हाला. नाही तर आम्ही गावोगाव फिरतो, अर्जुन महाराज असतील, आमचे कथाकार महाराज असतील, समाधान महाराज असतील, सगळे गावोगाव फिरतो आम्ही. नाही तर बहुतांशी तरुणांच्या तोंडात अलीकडे गुटखे दिसतात. मी इथं 1-1.5 तास कीर्तनाच्या अगोदर येऊन झाला असेल, एवढं स्वागत करायला तरुण होता, रथात बसवायला सुद्धा, इकडे आणायला सुद्धा ती साखळी धरूनच होते. पण अभिमानानं सांगेल की इथल्या एकही तरुणाच्या तोंडात मला गुटखा दिसला नाही, एकही तरुणाच्या हातात सिगारेट दिसलं नाही. नाही तर अलीकडे व्यसन फॅशन केली तरुणांनी. हे मुलं गुटखा खातील यात नवल नाही, नावं गुटक्याची ठेवले. एका मुलाला सहज विचारलं मी, का रे नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं सागर. ते सागर पुढे नाही का गुटक्याचे. म्हणलं आईचं नाव गीतांजली, वडिलाचं नाव माणिकचंद, सगळा गुटखाच गोळा केला होता. पत्नीचं नाव आशिकी, पोराचं नाव हिरा. म्हणलं निघाला कुठं? गोवा. गोव्यात कोण आहे? बाबा. बाबा गुटखाच आहे म्हण. बाबा काय करतो? म्हणला सितार वाजवतो. ते सितार सुद्धा गुटखाच आहे म्हणे. व्यसन एवढी फॅशन झाली, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. आणि तरुणांना सर्वांनाची शेवटची 5 मिनिट, माझ्या आतापर्यंतचं कीर्तन विसरलं तरी चालेल, म्हणजे विसरू नका, पण हे 5 मिनिटं चांगली लक्षात ठेवा. इथून घरी गेलं ना, कोणतंही बातम्याचं चॅनेल लावा, एबीपी माझा, थोडं मॉनिटर, एबीपी माझा, IBN लोकमत, ची 24 तास, स्टार माझा, आज तक, बातमी एकच आहे महाराज, की अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक नाराधामानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार. हायच काय सध्या दुसरं? कोपर्डीचं प्रकरण आम्ही विसरतोय न विसरतोय तोपर्यंत हैदराबादला ते डॉक्टरीन ते 5 ते 6 जणांनी तिच्यावर अत्याचार केले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना. आतापर्यंत बलात्कार अत्याचार हे आम्ही ऐकलं, पण त्याच्या पुढं पुरावाच काही शिल्लक राहू नये. जिच्यावर बलात्कार अत्याचार केला तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकून पेटून दिलं. काय ठेवलंय तेवढं मला सांगा. आता म्हणावं लागेल की जनावर बरे, जनावराला कळतंय कुठं भोग भोगावी, कुठं काय करावं, कशा पद्धतीने करावं. सध्या माणसाला कळू नये. काय घडलंय परवा दिल्लीमध्ये, काय घडलंय काय काल मुंबईमध्ये, चालत्या बस गाडीत बलात्कार अत्याचार. अरे राजांचं राज्य आहे ना हे. आठवण छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र. गेटवरून आत येतानाच भवानी माता छत्रपती शिवाजीराजांचा फोटो आहे. अरे छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला तर राज्य तापलेच होते. तसे अरे पाटील असले म्हणून काय झालं? चौकात घे चौकात. अथांग जनसमुदाय.
हा स्वतः राजे चौकात आलेले पहिले सर्व प्रजा पाहत होती राजे काय करतात काय नाही कोणास ठाऊक. आणि राजे कडाडले, हे बा इथून पुढं माझ्या राज्यामध्ये गरीबाच्या माता माऊलीच्या इज्जतीवर कोणी हात घालेल तर त्याला ही शिक्षा राहील. छत्रपती शिवाजी राजाने त्याच्या हातन पाय कलम केले, याला म्हणतात शासन, याला कायदा म्हणतात ना. काल एबीपी माझाला पाहिला असेल, एक 60 का 65 वर्षाची एक आजी हायकोर्टाच्या पायरीवर रडत होते. अर्जुन महाराज हायकोर्टाच्या पायरीवर. तिला विचारलं की का रडताय आजी? तिला बोलता येईना म्हणे. आजी म्हटली, बाळा हायकोर्टाच्या पायरीवर मी रडते, पण का रडता म्हणून विचारणारा तू एक मला भेटलास. त्या मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, थोडं धीर धारण आम्हाला सांगा, का रडता? ते म्हटले, काही नाही रे, मी 17 वर्षाची होते त्यावेळेला माझ्यावर 5 ते 4 जणांनी अत्याचार बलात्कार केला होता. त्या हायकोर्टामध्ये आज शेवटचा निकाल आहे. 4 ते 5 जणांनी अत्याचार केला, बलात्कार केला, त्याच्यातले 2-3 तर मेले, आता 1-2 शिल्लक आहेत. आता मी मरते का काय, पण अजून निकाल लागतोय. ही न्याय व्यवस्था असते का? अरे दावा आजोबानं करायचा, निकाल नातवाने ऐकायचा. ज्या माता माऊलीवर 17 वर्षाची होती त्यावेळेला अत्याचार होतात, 67 वर्षाची झाली तरी तुम्ही निकाल देताय. घ्या ना त्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा काहीतरी आदर्श. रेड्डीच ना, तरुण मुख्यमंत्री येतो, काय मन काहीतरी असं ना, जगमोहनजी रेड्डी, सरपंचांनी सांगितलं, जगमोहनजी रेड्डी तरुण मुख्यमंत्री, तरुण. त्यांनी आंध्र प्रदेशात कायदा काढलाय, एखाद्याने बलात्कार अत्याचार केला ना त्याला 21 दिवसाच्या आत फाशी झाली पाहिजे, 21 दिवसाच्या आत. आता आपण सगळे मिळून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करू, साहेब आमची तुम्हाला बाकी काही विनंती नाही. आता आम्ही करणार आहे, शताब्दी महोत्सव आहे आमच्या आळंदीला, सद्गुरू जोग महाराजांचा पुण्यतिथी शताब्दी महोत्सव. येणार आहेत मुख्यमंत्री, पंतप्रधान साहेबही येणार आहेत. आम्ही आता त्यांना विनंती करणारे वारकरी संप्रदायाच्या वतीने जे काही 8-9 मुद्दे आम्ही साहेबांना विनंती करणार आहे. बाकीचे तुम्हाला कायदे केव्हा काढायचे ते काढा, पण हे छत्रपती शिवाजी राजांचं राज्य म्हणून पाहतो, संतांचं राज्य म्हणून पाहतो ना. आमची एकच विनंती आहे, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री जर 21 दिवसाच्या आत एखाद्याने बलात्कार केला तर त्याला 21 दिवसाच्या आत फाशी देत असेल, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 21 नाही पण कमीत कमी 25 दिवसाच्या फाशी झाली पाहिजे, हा कायदा करा. हा जर कायदा झाला ना, आणि फक्त 7 ते 8 लोकांना फाशी होऊ द्या भर रस्त्यात, नाही ते त्यांचे हातपाय तोडू द्या, तिथून पुढे बलात्काराच्या घटना नाही कमी झाल्या तर आम्हाला विचारा. पण सध्या कायदाच बळकट नाही ना. आणि तुम्हाही माता माऊल्यांना माझे हात जोडून प्रार्थना आहे, मी कुणाच्या मुलासारखा असेल, कुणाच्या भावासारखा असेल, तुम्हाला या भावाची तुमच्या मुलाची एक प्रार्थना आहे. अलीकडे बलात्कार अत्याचार घडतायत ते सगळ्यात जास्त हिंदूच्या माता माऊल्यांवर, बहुतांशी बलात्कार अत्याचार. परवा सिंधुताई सपकाळांची मुलाखत होती टीव्हीला, मी सहज फेटा बांधताना पाहिलं, एक वाक्य त्यांचं ऐकलं मी. त्यांना त्या मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की बलात्कार घडतायत याला कारण हे पुरुषच आहे ना? त्या म्हटल्या, नाही बाळा, याला कारणीभूत पुरुषच नाही, याला आम्ही स्त्रिया सुद्धा आहे. त्यांनी विचारलं, तुम्ही कसं काय? त्या म्हटल्या, मी आज देश परदेशात जाते, 900 काहीतरी मुली त्यांनी सांभाळल्यात अनाथ आश्रमात त्यांच्या, 1000च्या आसपास. त्या म्हटल्या, मी देश परदेशात जाते पण अजूनही मी 9वारी साडी काढली नाही. क्षमा मागून बोलतो माता माऊल्यांची. शहरी भागात राहणाऱ्या माता माऊल्यांना अलीकडे डोक्यावर पदर घ्यायला लाज वाटायला लागले. त्याच्या पुढचं वाक्य आहे का, ज्यांनी ज्यांनी तालुका जिल्ह्यावरील मुली शिकायला ठेवल्या ना, त्या आई वडिलांना माझी मुलगी जेवढं अंग उघडं ठेवल तेवढी सुशिक्षित झाली वाटायली, का बलात्कार घडायचे नाही. मग त्यांच्या मुखातलं वाक्य आहे की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कार होतच राहणार आहे. आणि जाता जाता माता माऊल्यांना शेवटची विनंती आहे, तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते का? झोपल्या काय सगळे? भाऊबीज
राखी पौर्णिमेला भाऊबीजेला तुम्ही यांना ओवाळता, ओवाळल्यावर हे ओवाळणी तुम्हाला 2000ची नोट, 500ची नोट, 100 काही का होईना तुम्हाला टाकतात. ओवाळणी ताटात टाकली, ताट बाजूला सरलं, झाली का राखी पौर्णिमा? त्याच्या पुढची पौर्णिमा सांगतो ऐका, आणि शपथ आहे तुम्हा सगळ्या माता माऊल्यांना आजच्या कीर्तनात, एका राखी पौर्णिमेला माझा ऐका, फक्त एका राखी पौर्णिमेला तुम्ही यांना राखी बांधाल ना, राखी बांधल्यानंतर हे ओवाळणी टाकतील, तर एका राखी पौर्णिमेला धाडस करा, दादा नको मला ओवाळणी म्हणा. दादा म्हणाला आजपर्यंत मी देतच राहिलो, तू घेतच राहिली ना, आज का नको? काही नाही, त्या सगळ्या तरुण वर्गाने ग्रामस्थांनी मिळून जोगदन भाऊच्या संपर्कातून पंढरपूरचा लबडे महाराज बोलावला होता म्हणा, त्यानं आम्हाला शपथ घातली. काय? की भावाकडे पैसे मागायचे नाही. मग काय मागायचं सांगतो ऐका. भावाला म्हणायचं आज राखी पौर्णिमा आहे ना, आज हा कुंकाचा टिळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, आत्ताही 2 मुटके तुझ्या कपाळाला लावून मी ओवाळलेत ना, एक सोन्याचा दागिना कपाळाला लावलाय ना, आत्ताही पंचारती तुला वळली ना, आता मी तुला राखी बांधली आहे ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना, या घराच्या बाहेर जावडीला पाऊल टाकशील, रस्ता 3 वेळा 10 वाजवतील. ऋषी महाराज अर्जुन महाराज 3 वेळा 10 वाजवतील. 10 10 10 सावकासा, आणि 2 नंबरला टाळ आणि 3 नंबरला टाळ्या. बघा आता वाकरीचं रिंगणच आहे ज्ञानोबारायच्या सोहळ्यातलं. हा टाळी 3 ऐका ऐका, हे ज्यावेळेला जेवढ्या वेळा वाजवतील तेवढ्याच वेळा वाजवायचं. हा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, देश गावांमध्ये व्हावा जन्म आमा. का? हा आनंद लुटण्यासाठी. या भांडे महाराज आता पुढच्या कार्यक्रमावाले हजरच आहे बा. आमचं कीर्तन झालं, मी काय सोडत नाही रे बाबा 4 वाजेपर्यंत. आता आमचं कीर्तन झालं की बांडे महाराज महाराष्ट्रामध्ये जे काही सुप्रसिद्ध भारुडाचार्य आहे, ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये 8 ते 10 लाख समाज, 8 ते 10 लाख बस आता बस. आणि 8 ते 10 लाख समाजामध्ये ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये ते वेळापूरला 8-10 लाख समाजामध्ये भारूड करण्याचा मान कोणाला असेल तर आमच्या बांडे महाराजांना. म्हणून कीर्तन झाल्यावर कोणी जायचं नाही. शुद्ध वारकरी सांप्रदायिक भारूड कसे असतात हे ऐकायला थांबा. ते बाबालाही हुशार आहे, बरोबर टायमात आले. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून आज स्वर्गामध्ये खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे आतापर्यंत खोटं नाही सांगितलं, खरंच सांगतो, स्वर्गातून परमपूज्यने आमचे स्वामी महाराज, की ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे, ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वर्गामध्ये वैकुंठामधून ही मंडळी पाहत असतील, परमपूजनीय स्वामी महाराज, श्री संत भगवान बाबा महाराज, एवढंच नाही आमचे मुंडे साहेब सुद्धा वरून पाहत असतील, त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या असतील की हा समाज एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज केवढा मोठा फोटो समोर लावलाय पहा मुंडे साहेबांचा. आणि एक सांगू का, अलीकडं कोणी कोणाच्या पदव्या वाढायला लागले, कोणी कोणाच्या पदव्या, लोकनेते, जनता राजा, ह्या पदव्या ज्यांच्या त्यांनाच राहू द्या. खरं सांगतो, लोकनेते ही पदवी फक्त मुंडे साहेबांना शोभते. की सामान्य जन, सामान्य समाज, मी त्यांना जवळून पाहिलंय. परळीच्या कारखान्यावर ज्या ठिकाणी आता गोपीनाथगड स्थापन झालाय, तिथं हनुमंतरायचं मंदिर बांधलेलं आहे. आणि त्याच्या कलशारोहणाच्या निमित्तानं
मोठा सप्ताह झाला होता, त्याच्यामध्ये काल्याचं कीर्तन साहेबांनी मला दिलं होतं. त्यावेळेला मी तेव्हापासून साहेबांना जवळून पाहिलेलं आहे की खरा लोकनेता, एक लोकांची जे नेते असतात ना, ते कोणाला म्हणतात असा जर प्रश्न कदाचित पुढे कोणी विचारला तर लोकांचे नेते कोण असतील तर आम्ही एकच उत्तर देऊ, माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मुंडे साहेबांचा कोणताही फोटो पहा, हसतमुख फोटो आहे, कोणताही फोटो पहा, आणि फोटोकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की साहेब आपल्यातून निघून गेले असतील म्हणून. साहेबांना हसताना आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं, पण मी रडताना एकदाच पाहिलंय. पांगरीच्या कारखान्यावर ते एक माता माऊली, ते ऊस तोड कामगार आपले, ते आपलं ते बैलगाडीत ऊस टाकलेलं, त्याच्यावर ते वाड आणि ते बैलगाडीला पाठीमागून झोडी बांधलेली होती आणि त्या झोडीत लहान लेकरू होतं. साहेब म्हटले, महाराज माझी बाकी काही इच्छा नाही, माझी एवढीच इच्छा आहे, मी आहे तोपर्यंत हे माझे गोर गरीब, बघा ना तुम्ही, ते लेकरू त्या झोडीमध्ये टाकलंय, बैलगाडीला बांधलंय, असल्या थंडीत हे ऊस तोडतात. साहेबांची एकच इच्छा होती की हा जनसामान्य समाज आहे, हा जनसामान्य समाज या दुःखातून मुक्त व्हावा. पण ते दुःख, ते त्यांचं स्वप्न मात्र अपुरं राहिलं. पुढे त्यांची जी परंपरागत मंडळी आहे ती मात्र नक्की पूर्ण करतील, बाकी काही इच्छा नव्हती साहेबांची. आणि मी नेहमी सांगत असतो की गोरगरिबांचे कैवारे, नाही तर देशाचे पंतप्रधान झाले मोदी साहेब. आपण EVP माझाला वगैरे पाहिलेलं आहे. पंतप्रधान त्याला आता 7 काय वर्ष झाले असतील, तर त्यावेळेला 6 वर्ष झाले, तर त्यावेळेला पहिली मुख्यमंत्री पदाची, आपलं पंतप्रधान पदाची शपथ घेताना मोदी साहेबांच्या समोर खांद्याला खांदा लावून चालणारा नेता, महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा, ते म्हणजे मुंडे साहेब होते. ते पाहिलं असेल तुम्ही, ज्यावेळेला त्या भवनामध्ये निघाले पंतप्रधान, त्यावेळेला मुंडे साहेब ते बरोबरच उतरले होते. अजूनही ते युट्यूबला तुम्ही पहा, मोदी साहेब पहिल्यांदा आत निघाले तर त्या पायरीचं दर्शन घेताना मुंडे साहेब त्यांच्या शेजारीच उभे होते. पण काय दुर्दैव आहे मराठवाड्याचं कोणास ठाऊक, चांगला नेताच टिकत नाही, खरंच नाही. स्वर्गवासी ते, आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. नाही तर असं काही बोलायला लागलं की काही काही बसलेले म्हणतात रामभाऊ तांबाखू काढ, रामभाऊचा तांबाखू, काशीनाथचा चुना, मग उसण्या तांबाखूला उसना चुना लावायचा. आजचा महाराज कुठला आहे रे? ते म्हणतात ते जोगदान भाऊला, नाही तर सरपंचाला विचारावं लागेल. मग इकडे येतात कार्यकर्त्यांकडे, आजचा महाराज कुठला होता? ते म्हणतात पंढरपूरचं. कोणत्या गल्लीत राहतं? झेंडे गल्लीत. बहुतेक भाजपाचं दिसतंय. या भागवत धर्मरूपी मनपामध्ये ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, स्वामी महाराज, श्री संत भगवान बाबा, मुंडे साहेबांच्या साक्षीने जाहीर सांगतो, जाहीर, आम्ही भाजपाचे नाही, शिवसेनेचे नाही, काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही आणि मनसेचे नाही, हे आम्ही आहोत ज्ञानोबार आहे, तुकोबारांचे लेकर. पण एक अहंकारानं नाही, पण आम्ही अभिमानानं सांगत असतो की नेते मंडळीला विनंती आहे की तुम्ही नेमकं समाजासाठी झटताय का तुमच्या खुर्चीसाठी झटताय? कोणता विचार समाजाचा आज केला जातोय? आणि जोपर्यंत जनमानस शान होत नाही तोपर्यंत आपल्या हाला असेच चालत राहणार आहे. साहेबांचंच वाक्य सांगू का? साहेब म्हटले, एका वर्षामध्ये गुरुवारी ढोक महाराजांना आमच्या कथेला, साहेबांनी मला एकदा डायरी दाखवली होती मुंबईला, 78 कथेला भेटी दिल्या होत्या साहेबांनी अखंडारणम सप्ताहाला. म्हणून चाकरवाडीच्या प्रत्येक सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला साहेब हजर असायचे, गुरुवारी ढोक महाराजांच्या कीर्तनाला. कोण आहे सांगा ना? राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आली पाहिजे. आणि ज्या दिवशी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येईल त्यावेळेला रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आणण्याचं काम त्या काळात साहेबांनी केलं होतं. फार मोठं काम. वारकरी संप्रदायातील सर्व महाराज मंडळी, संतांशी त्यांचे जवळचे संबंध. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे संत नाही, चंद्रभागा इंद्रायणी सारखं तीर्थ नाही, ज्ञानेश्वरी गाथा भागवता सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही,
श्री संत भगवान बाबा महाराज स्वामी महाराजांसारखे संत महात्मे नाही आणि माननीय मुंडे साहेबांसारखा नेता नाही. माननीय ज्या वेळेला आपले विलासरावजी देशमुख साहेब किती मराठवाड्यासाठी महत्वाचे निर्णय, पण ते लवकर गेले. माननीय प्रमोदरावजी महाजन साहेब, माननीय मुंडे साहेब गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद बार बार आती है. आठवण मात्र आल्याशिवाय राहत नाही. मी सांगत होतो की बहु वाव पोटी समर्थाचे. सामर्थ्य असावं पण अंतकरणामध्ये दयाही असावी. अंतकरणात दयाही असावी. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात येणारे याच्यातली बहुतांशी मंडळी आल्याच दगडूभाऊ म्हटले, महाराज आम्ही तर तुमच्याच गल्लीत असतो वारीमध्ये, आषाढी वारीत. म्हणलं आता आल्यावर या. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आमची 87 नंबरची दिंडी आहे. ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये 3 जिल्हे लागतात ऋषी महाराज. 3 पुणे, सातारा आणि सोलापूर हे 3 जिल्हे लागतात ना. तर जिथं जिल्हा बदलतो तिथलं दृश्य आपण पाहिलं असेल, लक्षात येईल तुमच्या. बहुवाव पोटी समर्थाचे. जिथं जिल्हा बदलतो तिथं असा रस्त्याच्या कडेला मोठा मंडप देण्यात आलेला असतो. वारीत असतात त्यांच्या लक्षात येईल. जो जिल्हा संपतो ना त्या जिल्ह्यातला एक एक अधिकारी जसे जसे येतील, हे टाळकरी कशी उभे आहे पा एका लाईनीत, तसे सगळे अधिकारी मंडपात उभे असतात. जो जिल्हा सुरू होणार त्या जिल्ह्यातले अधिकारी बाहेर उभे असतात. बाहेर माऊलींचा रथ का तिथं आला, काय जल्लोष असतो. माऊली 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 एकच जयघोष चालतो. ते मग पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरद्वारा, कुठं ते पुष्पवृष्टी हाताने करतात. अनेक विविध प्रकार. माऊलींचं स्वागत झालं की तिकडचे आमदार खासदार, इकडचे आमदार खासदार, तिकडचे कलेक्टर, इकडचे कलेक्टर, तिकडचे एसपी, इकडचे एसपी. ते आमदार खासदार कलेक्टर सर्वांनी पाद्यपूजा केली की मग मान असतो एसपी साहेबाचा, अर्जुन महाराज. एसपी साहेब पाद्यपूजा करतात ज्ञानोबारांच्या पादुकाची. इथं बसून तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. पाद्यपूजा झाली की ते सोहळ्याची जबाबदारीचे कागदपत्र असतात ना सगळे, एसपी साहेब ज्ञानोबाराच्या पादुकाला लावतात आणि पुढच्या एसपीच्या हातात दिले की हे एसपी हात जोडतात. बरं का साहेब, काय सांभाळत आणलंय माऊलीला आम्ही. जीव लावा या वारकऱ्यांना. येतो आम्ही म्हणणं. आणि एसपी साहेबाच्या डोळ्यातून टपकीने अश्रू पडले. ते पाहिलं असेल बातम्यांमध्ये आपण. साहेब रडायला लागल्यावर आम्ही बांडे महाराजांसारखी, काय अर्जुन महाराजांसारखी महाराज मंडळी, आम्ही म्हटलं तुम्ही एसपी ना, हे काय कमून बोलतायत रे. स्वयंपाकाकडचे तरुण कार्यकर्ते, हा मग त्यांनाच सांगायलो ना. लहान लहान मुलंही पातीकडे. आम्ही म्हटलं तुम्ही एसपी साहेब ना. ते म्हटले हा महाराज. काय रडायला काय झालंय, रडायला काय झालंय म्हटल्यावर तर आमच्या गळ्यात पडूनच रडले. ते म्हटले महाराज खरं सांगतो तुम्हाला, कोणत्या जन्मातल्या पुण्याईनं ज्ञानोबाराच्या सोहळ्यातली सेवा मला घडली. आणि साहेब महाराज, आम्ही पोलीस अधिकारी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आमच्या तोंडात शिवाय काही नसतं. पण खरं सांगू, जसे ज्ञानोबाराय आमच्या जिल्ह्यात आले त्या जिल्ह्यातून बाहेर जाईपर्यंत आमच्या तोंडात शिवी तर लांबच, पण माऊलींशिवाय काही तोंडात आलं नाही. काही तोंडात आलं, माऊली 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 ह्याच्या पलीकडे काय तोंडात आलंय. म्हटलं मग रडता का. आज माऊलींची सेवा संपली म्हणून रडू येत. म्हणलं पुढच्या वर्षी घडल ना. ते म्हणले महाराज तुमच्या तोंडात साखर पड, पण पुढच्या वर्षी बदली कुठं होते तुम्हाला माहिती का मला माहिती. आणि अश्रू पुसत साहेब खुर्चीवर बसले. ते लाकडी टेबल पुढे ठेवलेला तो नगारा वाजला की नगाऱ्याच्या पाठीमागे पुढच्या दिंड्या, पालखी रथ निघाला. साहेब हात जोडून डबडबल्या डोळ्यानं निरोप देत होते आणि आपल्या खुर्चीवर बसले. साहेब बसले तर 8 ते 10 लाख समाज ज्ञानोबारायचं भजन करत निघालेला. त्याच्यात आमचा 80-85 वर्ष वयाचा वारकरी
कमरेतून वाकलेल्या, हातामध्ये काठी, एका खांद्यावर पताका, मुद्रा लावलेली, गंध लावलेला, 2-4 माळा गळ्यात, वेड वाकडं पागुट गुंडाळलेलं, माऊलींचं भजन करत निघालेला. आणि त्या टेबलाच्या पुढं असं 6 ते 7 फुटावर SP साहेबाच्या पुढं वारकरी लघवीला बसला. लघवीला बसल्याबरोबर साहेबाच्या 2 बाजूला 2 अधिकारी होते. त्यांनी पहिल्यांदा धावले, साहेबाच्या समोरून पळत गेले. साहेब म्हटले, कुठं पळतात रे? पाहिलं तर वारकरी बसलेला, वारकऱ्याचे दंड धरणार. तेवढ्यात साहेबाने हातातला रूळ गरगर गरगर फिरवला आणि टेबलावर आदळला. सोडा त्या वारकऱ्याला, सोडा त्या वारकऱ्याला म्हटल्यावर दोनही साहेब मागे सरकले, साहेबांना नमस्कार केला आणि आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिले. पण वारकरी 85-86चं वय, पण इंद्रिय अनावर झालेली. वारकरी घाबरलेला तसाच पुन्हा खाली बसला. लघवीला विधी झाला, पण अर्जुन महाराज वारकऱ्याला माहिती होतं आता आपलं काही खरं नाही. 1000-1500 पोलीस काट्या बंदुका घेऊन उभे. SP साहेबाच्या टेबलाच्या पुढे आपण बसलोय. वारकऱ्याने डोळे झाकले, माऊलीची मूर्ती डोळ्यासमोर आणली. त्या काठीच्या आधारानं वारकरी कसा तरी उठून उभा राहिला आणि घाबरत घाबरत 2-4 पावलं टाकले वारकऱ्यानं. तेवढ्यात SP उठून उभे राहिले, खुर्ची मागे ढकलून दिली. 1000-1500 पोलीस सावधान उभा होता. साहेब केव्हा आदेश देतात आणि वारकऱ्याच्या अंगाची कातडी सोलून काढतो आम्ही. साहेबांनी आदेश दिला नाही, पण साहेब वारकऱ्याच्या समोरून आले. वारकऱ्यांना समोर पाहिलं, लट 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 वारकरी कापतो. SP साहेबांना आपले 2ही गुडघे खाली टेकवले. उजव्या हातातला रूळ उजव्या हाताला ठेवला, डोक्यातला टोप काढून डाव्या हाताला ठेवला आणि प्रत्यक्षात SP साहेब 87 वर्ष वयाच्या वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाला. नतमस्तक झाला आणि SP साहेबांना हात जोडले. वारकऱ्याकडे पाहिलं तर वारकऱ्याच्या डोळ्याला धारा लागले. वारकरी बाबा, काही चुकलंय का आमच्याकडून? आमच्या अधिकाऱ्याकडून काही चुकलं का? मी SP या नात्यानं पत्र पसरतो, वारकरी बाबा रडू नका. मग तर हुंदके देऊन वारकरी रडू लागला. वारकऱ्यानं साहेबाचे 2ही दंड धरले. साहेब उभे राहिले, कडकडून मिठी मारली. साहेब, अहो का रडता वारकरी बाबा? काही नाही साहेब, 11 वर्षाचा होतो साहेब, आजोबांनी मला ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आणलं, तेव्हापासून वारी नाही चुकलो साहेब. 86-87चं वय आहे माझं. 74-75 वर्ष झालं ज्ञानोबाराच्या सोहळ्यात वारी करतो, पण तुझ्यासारखा साहेब नाही पाहिला. तू SP नाही, स्वतः पंढरीचा पांडुरंग मला आज नीरा नदीच्या कडेला SPच्या रूपात भेटला. आज SPच्या रूपात. अहो एवढा मोठा मान कशाला देता आम्हाला? सामान्य अधिकारी, आता इथून लोणंद जवळ आहे, 2-3 अधिकारी देऊ का तुमच्या बरोबर? आता वारकऱ्याचे वाक्य आहे का? कशाला साहेब? नाही, तुम्हाला सांभाळून न्यायला. वारकऱ्यांना हात जोडले. साहेब, माझी माऊली आहे ना मला सांभाळायला, सांभाळते आमची माऊली आम्हाला, येतो मी. साहेब वारकरी निघून गेले आणि SP खुर्चीवर येऊन बसले. तर ते 2 अधिकारी गेले, त्यांना दंड धरायला ते आले. साहेब, 87चं म्हातार तुमच्या समोर लघवीला बसत होते, त्याला तर उचलत होतो आम्ही, मंडपाच्या मागे नेऊन टाकत होतो. तुम्ही तर रूळ काय काढला, टोप काय काढला, दर्शन काय घेतलं. SP म्हटले, बरोबर आहे, माझंच चुकलं नाही का? तुम्हा 2ही अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन तुमचा सत्कार केला पाहिजे की अतिरेकी पकडला म्हणून. काय गुन्हा केला रे वारकऱ्याने? अरे कधी कधी आपणही समजून घ्यायचं असतं अधिकारी साहेब. 1000 ते 1500 पोलीस काट्या बंदुका घेऊन उभे असताना, मी SPच्या ड्रेसमध्ये इथं बसलो असताना काय ताकद आहे त्या वारकऱ्याची माझ्या समोर लघवीला बसायची? अरे गलित गात्र झालेला, आपण पैसे घेऊन ड्युटी करतोय. त्या वारकऱ्याकडे पाहिलं का तुम्ही? पायात चप्पल नव्हती. ज्ञानोबाराच्या संगतीत पायात जोडे घालायचे नाही, हे निष्ठा पहा. मी म्हणतो साहेबाला अवघड होतं का? साहेबाने आदेशच द्यायचं काम होतं, वारकऱ्याच्या अंगाची कातडी सोलून निघली असती. पण एवढं मोठं सामर्थ्य असूनही सामर्थ्य वापरलं नाही, याला म्हणतात बहु वाव पोटी समर्थाचे.
ज्ञानोबारांची पाठ रक्त बंबाळ केली, होते ती झोडी फाडली, होते ती पीठ मातीत मिसळवलं, तरी ज्ञानोबारांनी समाजाला शाप नाही दिला, कधीच नाही. मंबाजीबा गोसाव्यांनी काट्याने मारलं जगद्गुरु तुकोबारायला, एका अपशब्दाने तरी बोलावं. गुरुवर्य महाराज म्हणत असतात बोलणं जाऊ द्या, तुकोबारांनी नुसतं डोळे वाटारून त्याच्याकडे पाहायचं होतं, जाळायला दुसरं सरपण आणावं लागलं नसतं. पण सामर्थ्य असून सामर्थ्य वापरलं नाही, बहु वाव पोटी समर्थाचे. म्हणून संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साज. बरोबर 11:15 झालेले. कीर्तन सेवेला पूर्ण विराम आहे. तरुणांचा मला अभिमान आहे, बहुतांशी तरुण वर्ग उपस्थित आहे. थोडं 5 मिनिटं घेतले तर, फक्त 5. तरुणांसाठी अर्जुन महाराज नाना, ह्या तरुणांसाठी आज इथं बहुतांशी तरुणांकडे पाहिलं ना, एक अभिमानाची गोष्ट आहे. ते आपले टी शर्ट तर आहेतच कार्यकर्त्यांच्या अंगावर, बहुतांशी स्वामी महाराजांच्या नावाचे, पण बहुतांशी तरुणांनी या थंडीपासून संरक्षण व्हावं याच्यासाठी जे जर्किंग घातलेत ना, त्या प्रत्येक जर्किंग पहा तुम्ही, त्याच्यावर छत्रपती शिवाजी राजांचा फोटो आहे. ह्या धर्माविषयीच्या निष्ठा आहे. देव देश आणि धर्म याच्याविषयी निष्ठा राहू द्या. हे 5 मिनिटं तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला देश गावांचे तरुणांचं वर्णन करायला माझ्याकडे काही शब्द नाहीत, शब्द नाहीत, खरंच सांगतो तुम्हाला. नाही तर आम्ही गावोगाव फिरतो. अर्जुन महाराज असतील, आमचे कथाकार महाराज असतील, समाधान महाराज असतील, सगळे गावोगाव फिरतो आम्ही. नाही तर बहुतांशी तरुणांच्या तोंडात अलीकडे गुटखे दिसतात. मी इथं 1-1.5 तास कीर्तनाच्या अगोदर येऊन झाला असेल. एवढं स्वागत करायला तरुण होता, रथात बसवायला सुद्धा, इकडे आणायला सुद्धा ती साखळी धरूनच होते. पण अभिमानानं सांगेल की इथल्या एकही तरुणाच्या तोंडात मला गुटखा दिसला नाही. एकाही तरुणाच्या हातात सिगारेट दिसलं नाही. नाही तर अलीकडे व्यसन फॅशन केली तरुणांनी. हे मुलं गुटखा खातील यात नवल नाही, नावं गुटक्याची ठेवले. एका मुलाला सहज विचारलं मी, का रे नाव काय तुझं? त्यांनी सांगितलं सागर. ते सागर पुढे नाही का गुटक्याचे. म्हणलं आईचं नाव गीतांजली, वडिलाचं नाव माणिकचंद. सगळा गुटखाच गोळा केला होता. पत्नीचं नाव आशिकी, पोराचं नाव हिरा. म्हणलं निघाला कुठं? गोवा. गोव्यात कोण आहे? बाबा. बाबा गुटखाच आहे म्हण. बाबा काय करतो? म्हणला सितार वाजवतो. ते सितार सुद्धा गुटखाच आहे म्हणे. व्यसन एवढी फॅशन झाली, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. आणि तरुणांना सर्वांनाची शेवटची 5 मिनिट, माझ्या आतापर्यंतचं कीर्तन विसरलं तरी चालेल, म्हणजे विसरू नका, पण हे 5 मिनिटं चांगले लक्षात ठेवा. इथून घरी गेलं ना, कोणत्याही बातम्याचा चॅनेल लावा, एबीपी माझा, थोडा मॉनिटर, एबीपी माझा, IBN लोकमत, ची 24 तास, स्टार माझा, आज तक, बातमी एकच आहे महाराज, की अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक नाराधामानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार. हायच काय सध्या दुसरं? कोपर्डीचं प्रकरण आम्ही विसरतोय न विसरतोय तोपर्यंत हैदराबादला ते डॉक्टरीन ते 5 ते 6 जणांनी तिच्यावर अत्याचार केले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना. आतापर्यंत बलात्कार अत्याचार हे आम्ही ऐकलं, पण त्याच्या पुढं पुरावाच काही शिल्लक राहू नये. जिच्यावर बलात्कार अत्याचार केला तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकून पेटून दिलं. काय ठेवलंय तेवढं मला सांगा. आता म्हणावं लागेल की जनावर बरे, जनावर, जनावराला कळतंय कुठं भोग भोगावे, कुठं काय करावं, कशा पद्धतीने करावं. सध्या माणसाला कळू नये. काय घडलंय परवा दिल्लीमध्ये, काय घडलंय काय काल मुंबईमध्ये, चालत्या बस गाडीत बलात्कार अत्याचार. अरे राजांचं राज्य आहे ना हे. आठवण छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र. गेटवरून आत येतानाच भवानी माता छत्रपती शिवाजी राजांचा फोटो आहे. अरे छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये एका गरीबाच्या सौंदर्य संपन्न मुलीवर चांगल्या घराण्यातल्या पाटलाने हात टाकला तर राज्य तापलेच होते. तसे अरे पाटील असले म्हणून काय झालं? चौकात घे चौकात. अथांग जनसमुदाय.
आज स्वतः राजे चौकात आलेले पाहिले, सर्व प्रजा पाहत होती राजे काय करतात काय नाही कोणास ठाऊक, आणि राजे कडाडले, हे बा इथून पुढं माझ्या राज्यामध्ये गरीबाच्या माता माऊलीच्या इज्जतीवर कोणी हात घालेल तर त्याला ही शिक्षा राहील. छत्रपती शिवाजी राजांनी त्याच्या हातन पाय कलम केले, याला म्हणतात शासन, याला कायदा म्हणतात ना. काल एबीपी माझाला पाहिलं असेल, एक 60 का 65 वर्षाची एक आजी हायकोर्टाच्या पायरीवर रडत होते. अर्जुन महाराज हायकोर्टाच्या पायरीवर. तिला विचारलं की का रडताय आजी, तिला बोलता येईना म्हणे. आजी म्हटली, बाळा हायकोर्टाच्या पायरीवर मी रडते, पण का रडता म्हणून विचारणारा तू एक मला भेटलास. त्या मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, थोडं धीर धारण आम्हाला सांगा का रडता. ते म्हटले, काही नाही रे, मी 17 वर्षाची होते त्यावेळेला माझ्यावर 5 ते 4 जणांनी अत्याचार बलात्कार केला होता. त्या हायकोर्टामध्ये आज शेवटचा निकाल आहे. 4 ते 5 जणांनी अत्याचार केला, बलात्कार केला, त्याच्यातले 2-3 तर मेले, आता 1-2 शिल्लक आहेत. आता मी मरते का काय, पण अजून निकाल लागतोय. ही न्याय व्यवस्था असते का? अरे दावा आजोबानं करायचा, निकाल नातवाने ऐकायचा. ज्या माता माऊलीवर 17 वर्षाची होती त्यावेळेला अत्याचार होतात, 67 वर्षाची झाली तरी तुम्ही निकाल देताय. घ्या ना त्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा काहीतरी आदर्श. रेड्डीच ना, तरुण मुख्यमंत्री येतो, काय मन काहीतरी असं ना, जगमोहनजी रेड्डी, सरपंचांनी सांगितलं, जगमोहनजी रेड्डी तरुण मुख्यमंत्री, तरुण. त्यांनी आंध्र प्रदेशात कायदा काढलाय, एखाद्याने बलात्कार अत्याचार केला ना त्याला 21 दिवसाच्या आत फाशी झाली पाहिजे, 21 दिवसाच्या आत. आता आपण सगळे मिळून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करू, साहेब आमची तुम्हाला बाकी काही विनंती नाही. आता आम्ही करणार आहे, शताब्दी महोत्सव आहे आमच्या आळंदीला, सद्गुरू जोग महाराजांचा पुण्यतिथी शताब्दी महोत्सव. येणार आहेत मुख्यमंत्री, पंतप्रधान साहेबही येणार आहेत. आम्ही आता त्यांना विनंती करणारे, वारकरी संप्रदायाच्या वतीने जे काही 8-9 मुद्दे आम्ही साहेबांना विनंती करणार आहे. बाकीचे तुम्हाला कायदे केव्हा काढायचे ते काढा, पण हे छत्रपती शिवाजी राजांचं राज्य म्हणून पाहतो, संतांचं राज्य म्हणून पाहतो ना. आमची एकच विनंती आहे, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री जर 21 दिवसाच्या आत एखाद्याने बलात्कार केला तर त्याला 21 दिवसाच्या आत फाशी देत असेल, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 21 नाही पण कमीत कमी 25 दिवसाच्या फाशी झाली पाहिजे, हा कायदा करा. हा जर कायदा झाला ना, आणि फक्त 7 ते 8 लोकांना फाशी होऊ द्या भर रस्त्यात, नाही ते त्यांचे हातपाय तोडू द्या, तिथून पुढे बलात्काराच्या घटना नाही कमी झाल्या तर आम्हाला विचारा. पण सध्या कायदाच बळकट नाही ना. आणि तुम्हाही माता माऊल्यांना माझे हात जोडून प्रार्थना आहे, मी कुणाच्या मुलासारखा असेल, कुणाच्या भावासारखा असेल, तुम्हाला या भावाची तुमच्या मुलाची एक प्रार्थना आहे. अलीकडे बलात्कार अत्याचार घडतायत ते सगळ्यात जास्त हिंदूच्या माता माऊल्यांवर, बहुतांशी बलात्कार अत्याचार. परवा सिंधुताई सपकाळांची मुलाखत होती टीव्हीला, मी सहज फेटा बांधताना पाहिलं, एक वाक्य त्यांचं ऐकलं मी. त्यांना त्या मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की बलात्कार घडतायत याला कारण हे पुरुषच आहे ना. त्या म्हटल्या, नाही बाळा, याला कारणीभूत पुरुषच नाही, याला आम्ही स्त्रिया सुद्धा आहे. त्यांनी विचारलं, तुम्ही कसं काय? त्या म्हटल्या, मी आज देश परदेशात जाते, 900 काहीतरी मुली त्यांनी सांभाळल्यात अनाथ आश्रमात, त्यांच्या 1000च्या आसपास. त्या म्हटल्या, मी देश परदेशात जाते पण अजूनही मी 9 वारी साडी काढली नाही. क्षमा मागून बोलतो माता माऊल्यांची. शहरी भागात राहणाऱ्या माता माऊल्यांना अलीकडे डोक्यावर पदर घ्यायला लाज वाटायला लागले. त्याच्या पुढचं वाक्य आहे का, ज्यांनी तालुका जिल्ह्यावरील मुली शिकायला ठेवल्या ना, त्या आई वडिलांना माझी मुलगी जेवढं अंग उघडं ठेवल तेवढी सुशिक्षित झाली वाटायली, का बलात्कार घडायचे नाही. मग त्यांच्या मुखातलं वाक्य आहे की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कार होतच राहणार आहे. आणि जाता जाता माता माऊल्यांना शेवटची विनंती आहे, तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते का? झोपल्या काय सगळे? भाऊबीज
राखी पौर्णिमेला भाऊबीजेला तुम्ही यांना ओवाळता, ओवाळल्यावर हे ओवाळणी तुम्हाला 2000ची नोट, 500ची नोट, 100 काही का होईना तुम्हाला टाकतात. ओवाळणी ताटात टाकली, ताट बाजूला सरलं, झाली का राखी पौर्णिमा? त्याच्या पुढची पौर्णिमा सांगतो ऐका, आणि शपथ आहे तुम्हा सगळ्या माता माऊल्यांना आजच्या कीर्तनात, एका राखी पौर्णिमेला माझा ऐका, फक्त एका राखी पौर्णिमेला तुम्ही यांना राखी बांधाल ना, राखी बांधल्यानंतर हे ओवाळणी टाकतील, तर एका राखी पौर्णिमेला धाडस करा, दादा नको मला ओवाळणी म्हणा. दादा म्हणाला आजपर्यंत मी देतच राहिलो, तू घेतच राहिली ना, आज का नको? काही नाही, त्या सगळ्या तरुण वर्गाने ग्रामस्थांनी मिळून जोगदन भाऊच्या संपर्कातून पंढरपूरचा लबडे महाराज बोलावला होता म्हणा, त्यानं आम्हाला शपथ घातली. काय? की भावाकडे पैसे मागायचे नाही. मग काय मागायचं सांगतो ऐका. भावाला म्हणायचं आज राखी पौर्णिमा आहे ना, आज हा कुंकाचा टिळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, आत्ताही 2 मुटके तुझ्या कपाळाला लावून मी ओवाळलेत ना, एक सोन्याचा दागिना कपाळाला लावलाय ना, आत्ताही पंचारती तुला ओवाळली ना, आता मी तुला राखी बांधली आहे ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना, या घराच्या बाहेर जावडीला पाऊल टाकशील, रस्त्यामध्ये मी दिसू दे, माझी बहीण दिसू दे, तेव्हा या देशातले बलात्कार बंद होणार. आणि फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, ही चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे, चालतं बोलतं विद्यापीठ. आणि म्हणूनच एकदा पुरी हिंद की ताकद, एक साथ, एकदा माझ्या आवाजामध्ये आवाज मिसळा, सगळे एकदा, हर हर. हे माईक मध्ये म्हणले म्हणून कसं तरी जमलंय, खालून तर आवाजच नाही, सगळे म्हणा शेवटपर्यंत, हर हर. बघा हिंदूची एकी. आणि तुमच्या पाया पडून विनंती करे, हे आपापल्या आपल्यात भांडणं करायची सोडा जरा. हे कशाला बांध टाकताय कोणाच ठाऊक, हे या जातीचं त्या जातीचं, हे तोडा जरा. आणि हिंदू संघ म्हणून एकत्रित या, तर येणाऱ्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकणार आहे. नाहीतर येणारा कालखंड हिंदूच्या दृष्टीनं धोक्याचा आहे. एवढे बाकीचे देश असताना सुद्धा आज या देशाला सुद्धा ते देशात त्या पद्धतीने नाव देऊन त्या पद्धतीने देश बनवायचं चाललंय. म्हणून आपल्यात एकी राहू द्या, आपल्यातल्या आपल्यात भांडणं करू नका. फिर से बोलो एक बार, हर हर भारत माता की. अशीच एकी राहू द्या. अशी एकी राहिली तर कुणाची ताकद नाही आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची, फक्त दुर्जनांच्या शक्तीचा प्रभाव. त्याचं कारण आहे की सज्जनांच्या एकीचा अभाव. आणि तरुणांना चांगली एक मिनिट बाबा, हो खाली बसा. पुढं गदा घेऊन उभा आहे बरं का हनुमान बाबा. हा बसले, टाळ्या वाजवा बरं त्या दोघा तिघासाठी एकदा. हा बसले, धन्यवाद. जाता जाता एक महत्वाची सूचना आहे की हे मुलांना चांगले संस्कार लागावे, चांगल्या पद्धतीने मुलांनी राहावं, पालकांनी राहावं आणि शिक्षकांनी राहावं. याच्यासाठी मी गेले 3 ते 4 वर्ष झाला अभ्यास करतोय. त्याच्यासाठी मी पाठीमागं आईचं कॅलेंडर काढलं होतं, गाईचं काढलं होतं, तुळशीचं काढलं की जेणेकरून धर्माचा प्रचार व्हावा. पण ह्या वेळेला कॅलेंडर नाही, पण एक मी पुस्तक काढलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे बालसंस्कार. पुस्तकाचं नाव जरी बालसंस्कार असेल तरी वडीलधाऱ्या मंडळींनी सुद्धा संस्कार घ्यावे असं ते सुंदर पुस्तक आहे. 67 मुद्दे त्या पुस्तकामध्ये मी दिलेत. 108 पानाचं ते पुस्तक आहे, अगदी सुंदर. ते पुस्तक जर घरी आणलं, आई वडिलांनी वाचायचं, मुलांनी वाचायचं, शिक्षकांनी वाचा. काल आम्ही बातमी वाचली, एका शिक्षकांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केलाय. त्याच्यासाठी 3 मुद्दे मी त्या पुस्तकामध्ये लिहिलेत. पालकांनी विद्यार्थ्यांशी कसं वागावं, विद्यार्थ्यांकडून कसा अभ्यास करून घ्यावा, विद्यार्थ्यांनी आई वडिलांबरोबर कसं राहावं, आई वडिलांनी मुलासोबत कसं राहावं. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं, कशा पद्धतीने करावं, कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकल्यावर तुम्हाला त्याच्यात अग्रक्रमाने तुमचं नाव व्हावं वाटत असेल तर काय करावं, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, सगळी माहिती मी त्याच्यात दिली. आणि अगदी सुंदर पुस्तक आहे, बालसंस्कार. पुस्तकाची किंमत आहे 80 रुपये. आणि त्या पुस्तकाबरोबर आम्ही ही जी श्री विठ्ठल रोजनीशी आहे म्हणजे
1.5 वर्षाची डायरी आहे. त्या पुस्तकावर डायरी आम्ही सप्रेमबेट देणार आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला डायरी काढायचं काय काम पडलं एवढ्या डायऱ्या असताना. आता कार्तिकी वारीमध्ये ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा 25 तारखेला होता, पण बऱ्याचशा कॅलेंडरवाल्यांनी 24लाच दिला. गावोगाव 24ला झाला ना, आळंदीला 25ला झाला. त्याच्यासाठी मी ती डायरी काढली. अगदी सुंदर डायरी आहे. डायरी त्या पुस्तकावर सप्रेमबेट दिली जाईल. काही काही लोक असे हुशार आहे, ते म्हणतील मग पुस्तक नका डायरीच द्या. तशी नाही डायरी भेटायची. पुस्तक घेतलं तर डायरी भेटल, तशी भेटल पण मग 20 रुपयाला भेटल. पण 80 रुपयाचं 80 रुपये कुठं नाही जात. 7-8 जण चहा प्यायला गेले तर आता येवले चहा असो कोणता प्रेमाचा चहा असो 10 रुपयाच्या कमी नाही. 8 कप चहा प्याला तर 80 रुपये जातात. हे 80 रुपये तुमचे वायाला जाणार नाही. त्या 67 मुद्द्यातले 20-25 जरी मुद्दे तुम्ही अंमलात आणले तरी जन्माला आल्याशिवाय सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. असं ते अगदी सुंदर पुस्तक आहे. आणि एक विनंती आहे, घेणारे तुम्ही हजारो लोक आहे, द्यायला तिथं एकटा आहे. घेताना थोडं सावकाश घ्या. काय म्हणतील मग त्या पुस्तकामध्ये आहे तरी काय. मी सांगितलंय पालकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी कसं राहावं. हनुमान चालीसा पाठ का असावी, ती म्हटल्यावर काय फळ भेटतंय, हरिपाठ म्हटल्यावर सगळी माहिती हिंदू धर्माची, आपले हिंदू धर्म संस्कृतीची सर्व संतांची माहिती त्याच्यात दिली. अवश्य घ्या. घेताना सावकाश घ्या. आणि आपल्या हे वर्षाचं एक कॅलेंडर आहे, पण कॅलेंडर अगदी थोडे राहिलेले 50 ते 60. त्या कॅलेंडरची किंमत आहे 30 रुपये. ज्यांना घ्यायचं असेल ह्या मंदिराच्या समोर, स्वामी महाराजांच्या मंदिरासमोर किंवा इथंच गेटवर आणली असेल गाडी, डस्टर गाडी आहे, गेटवर गाडी उभी आहे. MS 144366. ज्यांना लागेल त्यांनी गाडीतून घेऊन जा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी, श्री संत भगवान बाबांच्या चरणी. एक मिनिट. अतिशय महत्वाची, या गावातल्या तरुणांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. आणि पुन्हा ही सगळी राजकीय मंडळी संप्रदायामध्ये सहभागी आहे. ते आपल्या गावचे सरपंच, काय आडनाव ते, दवाखान्यात आहेत, बेळगे सरपंच बाळासाहेबजी बेळगे, त्यांचे कमीत कमी 5 ते 7 फोन झाले असतील मला. ते म्हटले महाराज मी गावात नाही दवाखान्यात आहे. ते देहानं जरी दवाखान्यात असतील तर चित्त मात्र इकडे आहे. असे सगळे सरपंचापासून ते सामान्य समाजापर्यंत सर्वांचं प्रेम आहे. सर्वांनी अशाच पद्धतीने कार्यक्रमावर सहकार्य करावं एवढी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली मध्ये मी दिसू दे, माझी बहीण दिसू दे, तेव्हा या देशातले बलात्कार बंद होतात. आणि फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. व्यसनमुक्ती आमच्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आमच्यात आहे. एवढंच नाही, ही चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे. चालतं बोलतं विद्यापीठ. आणि म्हणूनच एकदा पुरी हिंद की ताकद एक साथ, एकदा माझ्या आवाजामध्ये आवाज मिसळा. सगळे एकदा हर हर. हे माईक मध्ये म्हणले म्हणून कसं तरी जमलंय, खालून तर आवाजच नाही. सगळे म्हणा शेवटपर्यंत हर हर. बघा हिंदूची एकी. आणि तुमच्या पाया पडून विनंती करे, हे आपापल्या आपल्यात भांडणं करायची सोडा जरा. हे कशाला बांधत टाकताय कोणाच ठाऊक. हे या जातीचं त्या जातीचं हे तोडा जरा. आणि हिंदू संघ म्हणून एकत्रित या, तर येणाऱ्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकणार आहे. नाहीतर येणारा कालखंड हिंदूच्या दृष्टीनं धोक्याचा आहे. एवढे बाकीचे देश असताना सुद्धा आज या देशाला सुद्धा ते देशात त्या पद्धतीने नाव देऊन त्या पद्धतीने देश बनवायचं चाललंय. म्हणून आपल्यात एकी राहू द्या. आपल्यातल्या आपल्यात भांडणं करू नका. फिर से बोलो एक बार हर हर. भारत माता की. अशीच एकी राहू द्या. अशी एकी राहिली तर कोणाची ताकद नाही आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची. फक्त दुर्जनांच्या शक्तीचा प्रभाव. त्याचं कारण आहे की सज्जनांच्या एकीचा अभाव. आणि तरुणांना चांगली एक मिनिट बाबा हो, खाली बसा. पुढं गदा घेऊन उभा आहे बरं का हनुमान बाबा. हा बसले. टाळ्या वाजवा बरं त्या दोघा तिघासाठी एकदा. हा बसले. धन्यवाद. जाता एक महत्वाची सूचना आहे की हे मुलांना चांगले संस्कार लागावे, चांगल्या पद्धतीने मुलांनी राहावं, पालकांनी राहावं आणि शिक्षकांनी राहावं.
याच्यासाठी मी गेले 3 ते 4 वर्ष झाला अभ्यास करतोय. त्याच्यासाठी मी पाठीमागं आईचं कॅलेंडर काढलं होतं, गाईचं काढलं होतं, तुळशीचं काढलं, की जेणेकरून धर्माचा प्रचार व्हावा. पण ह्या वेळेला कॅलेंडर नाही, पण एक मी पुस्तक काढलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे बालसंस्कार. पुस्तकाचं नाव जरी बालसंस्कार असेल तरी वडीलधाऱ्या मंडळींनी सुद्धा संस्कार घ्यावे असं ते सुंदर पुस्तक आहे. 67 मुद्दे त्या पुस्तकामध्ये मी दिलेत. 108 पानाचं ते पुस्तक आहे, अगदी सुंदर. ते पुस्तक जर घरी आणलं, आई वडिलांनी वाचायचं, मुलांनी वाचायचं, शिक्षकांनी वाचा. काल आम्ही बातमी वाचली, एका शिक्षकांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केलाय. त्याच्यासाठी 3 मुद्दे मी त्या पुस्तकामध्ये लिहिलेत. पालकांनी विद्यार्थ्यांशी कसं वागावं, विद्यार्थ्यांकडून कसा अभ्यास करून घ्यावा, विद्यार्थ्यांनी आई वडिलाबरोबर कसं राहावं, आई वडिलांनी मुलासोबत कसं राहावं. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं, कशा पद्धतीने करावं, कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकल्यावर तुम्हाला त्याच्यात अग्रक्रमाने तुमचं नाव व्हावं वाटत असेल तर काय करावं, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, सगळी माहिती मी त्याच्यात दिली. आणि अगदी सुंदर पुस्तक आहे, बालसंस्कार. पुस्तकाची किंमत आहे 80 रुपये. आणि त्या पुस्तकाबरोबर आम्ही ही जी श्री विठ्ठल रोजनीशी आहे, म्हणजे डायरी, 1.5 वर्षाची डायरी आहे. त्या पुस्तकावर डायरी आम्ही सप्रेम भेट देणार आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला डायरी काढायचं काय काम पडलं एवढ्या डायऱ्या असताना. आता कार्तिकी वारीमध्ये ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा 25 तारखेला होता, पण बऱ्याचशा कॅलेंडरवाल्यांनी 24लाच दिला. गावोगाव 24ला झाला ना, आळंदीला 25ला झाला. त्याच्यासाठी मी ती डायरी काढली. अगदी सुंदर डायरी आहे. डायरी त्या पुस्तकावर सप्रेम भेट दिली जाईल. काही काही लोक असे हुशार आहे, ते म्हणतील मग पुस्तक नका डायरीच द्या. तशी नाही डायरी भेटायची. पुस्तक घेतलं तर डायरी भेटल, तशी भेटल, पण मग 20 रुपयाला भेटल. पण 80 रुपयाचं 80 रुपये कुठं नाही जात. 7-8 जण चहा प्यायला गेले तर आता येवले चहा असो, कोणता प्रेमाचा चहा असो, 10 रुपयाच्या कमी नाही. 8 कप चहा प्यायला तर 80 रुपये जातात. हे 80 रुपये तुमचे वायाला जाणार नाही. त्या 67 मुद्द्यातले 20-25 जरी मुद्दे तुम्ही अंमलात आणले तरी जन्माला आल्याशिवाय सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. असं ते अगदी सुंदर पुस्तक आहे. आणि एक विनंती आहे, घेणारे तुम्ही हजारो लोक आहे, द्यायला तिथं एकटा आहे. घेताना थोडं सावकाश घ्या. काय काय म्हणतील मग त्या पुस्तकामध्ये आहे तरी काय. मी सांगितलंय पालकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी कसं राहावं, हनुमान चालीसा पाठ का असावी, ती म्हटल्यावर काय फळ भेटतंय, हरिपाठ म्हटल्यावर सगळी माहिती हिंदू धर्माची, आपले हिंदू धर्म संस्कृतीची सर्व संतांची माहिती त्याच्यात दिली. अवश्य घ्या, घेताना सावकाश घ्या. आणि आपल्या हे वर्षाचं एक कॅलेंडर आहे, पण कॅलेंडर अगदी थोडे राहिलेले, 50 ते 60. त्या कॅलेंडरची किंमत आहे 30 रुपये. ज्यांना घ्यायचं असेल, ह्या मंदिराच्या समोर, स्वामी महाराजांच्या मंदिरासमोर किंवा इथंच गेटवर आणली असेल गाडी, डस्टर गाडी आहे, गेटवर गाडी उभी आहे. MS 144366. ज्यांना लागेल त्यांनी गाडीतून घेऊन जा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी, श्री संत भगवान बाबांच्या चरणी. एक मिनिट, अतिशय महत्वाची, या गावातल्या तरुणांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. आणि पुन्हा ही सगळी राजकीय मंडळी संप्रदायामध्ये सहभागी आहे. ते आपल्या गावचे सरपंच, काय आडनाव ते, दवाखान्यात आहेत, बेळगे सरपंच बाळासाहेबजी बेळगे, त्यांचे कमीत कमी 5 ते 7 फोन झाले असतील मला. ते म्हटले महाराज मी गावात नाही, दवाखान्यात आहे. ते देहानं जरी दवाखान्यात असतील तर चित्त मात्र इकडे आहे. असे सगळे सरपंचापासून ते सामान्य समाजापर्यंत सर्वांचं प्रेम आहे. सर्वांनी अशाच पद्धतीने कार्यक्रमावर सहकार्य करावं एवढी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. मन मंदिरा गजर भक्तीचा.